बऱ्याचदा शेतकरी काय करत असतात ना, जे खतांची किंमत आहे ना, त्यावरून ठरवत असतात की हे खत चांगलं आहे, ते खत चांगलं आहे, हे खत वापरा तुम्हाला दुप्पट उत्पादन होईल, हे खत वापरा तुम्हाला चांगलं उत्पादन होईल. अशा बऱ्याचशा कंपन्या सुद्धा किंवा बरेचसे शेतकरी सुद्धा हा म्हणजे हे जे गोष्ट आहे ना, हिला फॉलो करत असतात की महाग खतं वापरले म्हणजे आपल्याला चांगलं उत्पादन होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की खरंच महाग खतं वापरले तर आपल्याला फायदा होतो का, की त्यासाठी आणखी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि खत वापरण्याची योग्य पद्धत काय, हे सगळं आपण इकडे सोप्या भाषेत समजून घेऊया. जेणेकरून आपल्याला समजेल की महाग खतं आपल्याला खरंच उत्पादन देते का, की आपल्याला आपण कमी खर्चिक खतं टाकले तर आपल्याला उत्पादन होते का. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून अवघ्या 2 मिनिटांमध्ये क्लिअर होणार आहे. म्हणून व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल ना, तर नक्कीच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. तर मित्रांनो, बरेचशे शेतकऱ्यांचा एक समज आहे की महाग खतं टाकले म्हणजे आपल्याला नक्कीच उत्पादन होते. खतांच्या किमतीवरून शेतकरी आजकाल जे काही उत्पादन आहे ते ठरवत असतात की हे बॅग एवढी महाग आहे म्हणजे हिच्यामध्ये एवढे न्यूट्रिशन आहे, हिच्यामधून आपल्याला चांगलं उत्पादन होईल. पण तसं बिलकुलही नाही आहे शेतकरी मित्रांनो. कारण खतं आपण कितीही महाग टाकले, पण जर आपली मातीच चांगली नसेल तर, किंवा जे काही आपण बाकीचे व्यवस्थापन करत आहोत, ज्यामध्ये आपण पाणी व्यवस्थापन झालं, ज्यामध्ये आपण याला जे काही पेस्टिसाइड जे काही औषधं फवारणी करतो त्याचं व्यवस्थापन झालं, किंवा बियाण्यांची योग्य निवड झाली, या सगळ्या गोष्टी जर संतुलित नसेल तर मग खतच टाकून काय उपयोग होणार आहे हे मला तुम्ही सांगा. कारण बऱ्याच जागा होते ना, या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असल्या ना तेव्हा आपल्याला चांगलं उत्पादन दिसते. निव्वळ खतं टाकल्यानं उत्पादन शेतकऱ्याला होत नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा गैरसमज आहे, हा मिथ आहे की जास्त खतं टाकले म्हणजे जास्त उत्पादन होते. तर आपल्याला सगळ्यात प्रथम तर आपल्या मातीची सुपीकता, मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, या सगळी गोष्टी जर माहीत झाल्या ना, त्यानंतर आपण खत व्यवस्थापन केलं ना, तेव्हाच आपल्याला खतांचा फायदा होईल. ज्यामध्ये तुम्ही ऑर्गॅनिक खतं वापरा किंवा तुम्ही रासायनिक खतं वापरा. खतं महाग आहे त्याचं जास्त उत्पादन होईल असं याच्याशी काहीही गोष्ट लिंक नाही आहे. खतं कोणतेही वापरले तरी चालते, पण खतांचं संतुलन महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा शेतकरी काय करत असतात, एकच एक खत वारंवार टाकत असतात. जसं एक उदाहरणमध्ये नायट्रोजनचा आपण विचार करूया, की नायट्रोजन शेतकरी मोठ्या प्रमाणात टाकत असतात. नायट्रोजन सुरुवातीला टाकलं तर हो, पिकांची वाढ होते, पिकामध्ये हिरवेगारपणा आपल्याला पाहायला मिळते. पण आपण वारंवार जर नायट्रोजन टाकत ना शेतकरी मित्रांनो, तर पिकामध्ये एक रोग आणि किडींचा प्रादुर्भाव हे मोठ्या प्रमाणात वाढला जातो. म्हणून पिकांचं किंवा जे काही आपलं जे काही खतं आहे त्यांचं संतुलन योग्य असणं महत्त्वाचं ठरतं. NPKचं पूर्ण प्रमाण, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण सुद्धा आपल्या खतांमध्ये असणं गरजेचं आहे. आणि ते आपल्याला कधी माहीत होणार आहे, की आपल्या मातीचं परीक्षण झाल्यानंतर. आपल्याला पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे, खतांचे रिझल्ट चांगले घेण्यासाठी एक म्हणजे आपल्या मातीची आपल्याला चांगल्या पद्धतीनं तपासणी करून घ्यायची आहे. मातीमध्ये कोणत्या खतांची कमी आहे, मातीमध्ये काय न्यूट्रिशन कमी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथून माहिती होतील. दुसरं म्हणजे जे काही आपलं संतुलन आहे खतांचं ते योग्य आपल्याला करता येईल. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे जास्त खतं म्हणजे जास्त उत्पादन, हा भ्रम आपल्याला आपल्या डोक्यामधून काढायचा आहे. कारण असं बिलकुलही नाही आहे शेतकरी मित्रांनो. मी सुद्धा एक शेतकरी आहे, मी सुद्धा खतं वगैरे टाकत असतो. पण असं बिलकुलही नाही आहे की महागडे खतं मी टाकले म्हणून मला चांगलं उत्पादन होईल. खतांचं संतुलन चांगलं आहे. क्वालिटीवाले खतं वापरा. मी म्हणेल तुम्हाला की महाग नको, पण क्वालिटी बाज खतं तुम्ही वापरले गेले पाहिजे. याबरोबर तुम्ही ऑर्गॅनिक खतांचा सुद्धा वापर आपल्या पिकामध्ये केला पाहिजे, ज्यामध्ये शेणखत असो, गांडूळ खत असो किंवा इतरत्र ऑर्गॅनिक जे काही खतं आहे त्यांचा सुद्धा वापर तुम्ही रासायनिक खताबरोबर केला पाहिजे. तर तुम्हाला स्वस्तमध्ये चांगले रिझल्ट, चांगलं उत्पादन देऊन जाणारे खतं आहेत. म्हणून हा भ्रम बिलकुलही काढून टाका डोक्यातून की महाग खतं घेतले म्हणजे आम्हाला चांगलं उत्पादन होईल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण हा प्रश्न मला शेतकरी विचारत होते की आम्ही एवढं एवढं महाग खत घेतलं बा, आम्हाला उत्पादन कमी झालं, आम्ही एवढे महाग खतं घेतले, आम्हाला उत्पादन एवढं पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ना त्यामधूनच मी आजचा हा व्हिडिओ शूट करत आहोत.